जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये. संध्याकाळचे 5:30 वाजले होते मंडळी. निघालो होतो ऑफिसला जाण्यासाठी, कारण सुरू होती आपली मंडळी नाईट शिफ्ट. डोंबिवलीवरून ट्रेन पकडून डायरेक्ट पोचलो मी ठाणे स्टेशनला. ठाणे स्टेशनला पोचताच तुफान गर्दी होती मंडळी आज. या गर्दीत तुम्ही जर असाल तर नक्की कमेंट करा. प्रत्येकाचा संघर्ष आहेच मंडळी. या गर्दीतूनही आपल्याला जायचं आहे ऑफिसला. दिघा स्टेशनला उतरून सर्वप्रथम एक उसाचा रस पिला आणि बरं वाटलं. शेअरिंग ऑटो पकडली आणि निघालो माइंडस्पेसच्या दिशेने. पोचलो डायरेक्ट ऑफिसमध्ये. आज भरपूर सारं काम होतं मंडळी. लाईफ पण बघा ना मंडळी, सर्वजण निघालेत घरी आणि मी चाललो आहे ऑफिसला कॉर्पोरेट लाईफ जगायला. हाच संघर्ष मंडळी खूप काही शिकवून जातो प्रत्येकाला. त्यामुळे म्हटलं तुम्हाला थोडासा नाईटचा व्ह्यू दाखवूया. नंतर मग म्हटलं जाऊया जिममध्ये. थोडंसं वर्कआउट वगैरे केलं. नाईट शिफ्ट असली की थोडंसं वर्कआउट करायला टाईम भेटतो. नंतर सँडविच खाल्लं आणि मंडळी रमतगमत सकाळचे वाजले 4:30 आणि आपल्याला जायचं होतं घरी. सकाळची पहिली ट्रेन पकडून आपण निघणार होतो घरी जाण्यासाठी. चालत चालत निघालो दिघा स्टेशनच्या दिशेने. सकाळची 5:20ची पहिली ट्रेन पकडली. ट्रेनमध्येच मंडळी आपले फॉलोअर्स भाऊ भेटले. त्यांना भेटून बरं वाटलं. शेअरिंग ऑटो पकडून डायरेक्ट पोचलो घरी. लगेच आपण रिक्षा काढली, कारण आज आपण 3 भाऊंना मंडळी गाडी शिकवणार आहे. तिघांना गाडी शिकवणार आहे आज. डायरेक्ट पोचलो मी पहिले डोंबिवली स्टेशनला. एक सुंदर चहा घेतला. आज आला होता प्रथमेश, त्याचा होता 6वा दिवस. भाऊ एकदम प्रो गाडी चालवत होता. आणि नंतर आपले भाऊ पण आले होते, यांचा होता 3रा दिवस. ह्यांना गाडी शिकवली आणि डायरेक्ट पोचलो मी शनी मंदिरला, कारण अजून एक आपला भाऊ गाडी शिकण्यासाठी आला होता, त्यालाही गाडी शिकवली. आणि मग म्हटलं जाऊया मंडळी घरी. सकाळचे 8:30 वाजले होते. निघालो घराच्या दिशेने. थोडासा थकवा होता, पण मंडळी संघर्षाचा भाग आहे. आज मी मंडळी काही कमाई नाही केली, पण माझ्या मराठी भावाला, मराठी माणसाला पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद.